नमस्कार. काल कोर्टाच्या निकालानंतर बांटी आयोगच्या चुकीच्या शिफारशी वापरल्यामुळे अनेक भागातले आरक्षण हे वेगळ्या पद्धतीनं लागू झाले आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आरक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. परंतु सध्याला तरी या निवडणुकीवर कुठलाही स्टे आला नाही, परंतु निवडणुका होणार. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जे आरक्षण लागू झालेलं आहे ते पुन्हा एकदा आरक्षण फेर आरक्षण होईल आणि त्या माध्यमातून आरक्षित होणार आहे. साधारणतः या आरक्षणामध्ये 20 जिल्हा परिषद आणि 84 पंचायत समित्या आणि 2 महानगरपालिकेचं आरक्षण पुन्हा एकदा होणार आहे आणि त्या माध्यमातून निवडणुका होतील. या माध्यमातून असं जाहीर करण्यात आलं की जो बाटी आयोग आहे तो चुकीच्या पद्धतीने महाराष्ट्र शासन आणि निवडणूक आयोगाने लावला आणि आरक्षणाच्या ही केल्या. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इतर समाजावर सुद्धा नुकसान झालं आणि त्या आरक्षणाचा परिणाम म्हणजे की निवडणुका कोर्टापर्यंत गेल्या. परंतु आता ह्या निवडणुका होतील आणि ठरलेल्या तारखेप्रमाणे ह्या निवडणुका होतील. अशा पद्धतीने कालच्या या निकालावरून असं जाणवतं की ह्या निवडणुका आता लवकरात लवकर होतील. आपण आमच्या चॅनल नवीन असाल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.